अभिनेते सुनील दत्त आणि गुरुदास कामत यांच्यामुळे सलग 20 वर्ष काँग्रेसची एकहाती सत्ता असलेला मुंबई उपनगरातला मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा. पण 2014च्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा गड भेदण्यात शिवसेना भाजप युतीला यश आलं. शिवसेनेचे गजानन कीर्तिकर इथून 2 वेळा निवडून आले. पण यावेळी ठाकरे गटाकडून कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांनाच उमेदवारी देण्यात आल्यामुळे गजानन कीर्तिकरांचा पत्ता कट झाला. इथं प्रभावी उमेदवार मिळत नसल्यामुळे शिंदे गटानं शेवटी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. त्यामुळे यावेळी मुंबई उत्तर पश्चिम मध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असाच सामना होणार आहे. आता मुंबईच्या शहरी भागात अनेक उच्चभ्रू लोक आणि सेलिब्रिटीजची घरं आहेत, पण मुंबई उपनगरात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. मुंबई उत्तर पश्चिम ही मुंबई उपनगरातली एकमेव जागा आहे जिथे शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना होतोय. त्यामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेचा कौल कोणाकडे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. म्हणूनच कीर्तिकर विरुद्ध वायकर हा सामना यावेळी चुरशीचा होणार यात कुठली शंका नाही. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये नेमकं कोणाचं पारडं जड आहे? मुंबई उत्तर पश्चिम मधले प्रचाराचे मुद्दे काय? मुंबई उत्तर पश्चिमचं कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आता शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर इथे असलेली शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लिम अशी संमिश्र लोकवस्ती या मतदारसंघात असल्यामुळं या मतदारांची पॉकेट्स मिळवणं हे प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधी इथे उमेदवारांचं कसं कसं ते बघूयात. सुरुवात करूयात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यापासून. पहिल्याच यादीत नाव जाहीर झाल्यामुळं अमोल कीर्तिकर यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली. वडील 10 वर्ष खासदार असल्यामुळं इथल्या मतदारांसाठी अमोल कीर्तिकर हा काही नवीन चेहरा नव्हता. तसंच मतदारसंघातल्या शिवसैनिकांची मोठी फळी आजही ठाकरेंच्या सोबत असल्यानं ग्राउंड लेवलच्या ताकदीचा कीर्तिकर यांना फायदा होताना दिसतो. इथल्या सर्वसामान्य मराठी जनतेच्या मनातही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं सांगितलं जातं. आता मतदारसंघ वाईज बघायचं झालं तर दिंडोशीतून सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके हे ठाकरेंचे आमदार असल्यामुळं कार्यकर्त्यांसोबतच आमदारांची ताकदही त्यांना प्लसमध्ये घेऊन जाते. पण अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात जाणारी गोष्ट म्हणजे राजकारणाची कोरीपाटी. वडील वर्षानुवर्ष राजकारणात असले तरी अमोल कीर्तिकर यांना सक्रिय राजकारणाचा फारसा अनुभव नाही. ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असल्यामुळं मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी ते किती सक्षम आहेत यावरून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. तसंच निर्णायक ठरणारी गुजराती, उत्तर भारतीय वोट बँक ही भाजपची हक्काची वोट बँक मानली जाते. त्यामुळे ही मतं आपल्याकडे शिफ्ट करण्याचं आव्हान कीर्तिकर यांच्यासमोर असणार आहे. कोविड काळात खिचडी वाटप घोटाळ्यावरून झालेले आरोपही त्यांना बॅकफूटवर घेऊन जाताना दिसते. तसंच गजानन कीर्तिकर हे स्वतः आपल्या मुलाच्या विरोधात जोरदार प्रचार करत असल्यामुळं कीर्तिकर यांच्या हक्काच्या मतदारांचाही त्यांना पाठिंबा नसल्यामुळं कीर्तिकर यांना इथून शून्यापासून सुरुवात करावी लागत असल्याचं बोललं जातं. आता बोलूयात शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याबद्दल. उत्तर पश्चिम मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वचे आमदार असल्यामुळं रवींद्र वायकर हा इथल्या जनतेसाठी ओळखीचा चेहरा आहे. सलग 3 टर्म आमदार आणि 4 वेळा नगरसेवक राहिलेल्या रवींद्र वायकर यांना राजकारणाचा 35 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. याच कारणामुळे अमोल कीर्तिकर यांच्यासारख्या नवख्या उमेदवारापुढं वायकर यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जातं. तसंच अंधेरी पश्चिम मधून अमित साटम, वर्सोवातून भारती लव्हेकर आणि गोरेगाव मधून विद्या ठाकूर हे भाजपचे आमदार असल्यामुळं इथली गुजराती आणि उत्तर भारतीय मतं वळवण्यात वायकर यशस्वी होऊ शकतात असं सांगितलं जातं. पण वायकर यांच्या विरोधात जाणारा फॅक्टर म्हणजे वायकरांना दांडगा अनुभव असला तरी त्यांची ताकद ही जोगेश्वरी या त्यांच्या पॉकेट पुरतीच मर्यादित आहे. त्यातही शेवटच्या क्षणी 30 एप्रिलला उमेदवारी जाहीर झाल्यामुळं उरलेल्या 18 दिवसात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी वायकर यांची दमछाक होत असल्याचं सांगितलं जातं. तसंच जोगेश्वरीतल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून वायकर यांच्या उमेदवारीला सुरुवातीला विरोध होता. त्यामुळे तिथलं भाजपचं केडर वायकर यांना किती साथ देणार हा मोठा प्रश्न आहे. जोगेश्वरीतल्या पंचतारांकित हॉटेलच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या वायकरांनी कारवाईच्या भीतीनं पक्ष बदलल्याचं नरेटिव्ह ठाकरे गटाकडून मांडण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावरची विश्वासार्हताही कमी झाल्याचं बोललं जातं. यामुळंच उद्धव ठाकरेंसाठी असलेली सहानुभूती भेदत मराठी मतं खेचून आणणं हे वायकरांसमोरचं मोठं आव्हान आहे. हे झालं उमेदवारांबद्दल. आता दोन्ही बाजूनं प्रचार कसा होतोय, प्रचारातले नेमके मुद्दे काय ते बघूयात. विमानतळ फनेल झोन, वर्सोव्याकडील CRZ आणि कोळीवाडा विकास, वाहतूक कोंडी, डोंगराकडील वन विभागाचे प्रश्न,
या गोष्टींवरून दोन्ही बाजूनं प्रचार होत असल्याचं पाहायला मिळतोय. आता अमोल कीर्तीकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यादीत नाव जाहीर होण्याच्या आधीच उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर हेच ठाकरे गटाचे उमेदवार असणार हे निश्चित झालं होतं. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच अमोल कीर्तीकर यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली होती. शिवाय आमदार सुनील प्रभू, पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस अशा शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचीही कीर्तीकर यांना प्रचारात चांगली साथ मिळते. गेल्या 10 वर्षात आपल्या वडिलांनी जी कामं केली नाहीत ती कामं आपण करणार असल्याचं आश्वासन कीर्तीकर यांच्याकडून प्रचारात दिलं जातंय. पण काही दिवसांपूर्वी अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चव्हाण दिसल्यामुळं त्यावरून भाजपनं ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला जोरदार टार्गेट करायला सुरुवात केली आहे. ज्या बाळासाहेबांनी मुंबईकरांचं रक्षण करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव आज मतांच्या राजकारणासाठी मुंबईकरांच्या जीवावर उठलेल्यांना प्रचारात घेत असतील तर हा मुंबईकरांसोबत झालेला धोका आहे असा प्रचार भाजपकडून केला जातोय. उद्धव ठाकरेंची मशाल दहशतवाद्यांच्या हाती असल्याची टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महाराष्ट्रातील एका सभेत यावर भाष्य करत ठाकरे गटाला लक्ष केलं होतं. आता ठाकरे गटाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असले तरी याचा फटका कीर्तीकर यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच अमोल कीर्तीकर यांचे दर्ग्याला दिलेल्या भेटीचे व्हिडिओ व्हायरल करत मुस्लिम दार्जिने असल्याची टीकाही भाजपकडून केली जाते. त्यामुळे भाजपकडून इथे हिंदुत्वाचा मुद्दा हायलाईट करून प्रचार होत असल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून ते वायकरांसाठी रोड शो घेत आहेत. भाजपचे मतदारसंघातले तिन्ही आमदार वायकरांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत. तसंच आमदार म्हणून वायकर यांनी केलेल्या कायापालटाचा आधार घेत विकासाचा हाच पॅटर्न पूर्ण मतदारसंघात राबवण्यासाठी मला दिल्लीत पाठवा असं आवाहन वायकर यांच्याकडून करण्यात येत आहे. वायकरांचा प्रचार हा मोदी केंद्रित असल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली असली तरी मोदी फॅक्टर आणि मतदारसंघातली भाजपची ताकद या गोष्टी वायकर यांच्या पथ्यावर पडत असल्याचं बोललं जातं. पण वायकर यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांपासून वाचण्यासाठी महायुतीत प्रवेश केल्याचा प्रचार इथे ठाकरे गटाकडून जोरात केला जातोय. तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे शिल्लक होते, त्यामुळे मी पक्ष बदलल्याचं वायकर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. यामुळं स्वतःला वाचवण्यासाठी वायकर भाजपच्या दबावापुढे झुकले अशी टीका ठाकरे गटाकडून केली जाते. या उलट अमोल कीर्तीकर यांनी मात्र आपले वडील शिंदे गटात गेले असतानाही एकनिष्ठ राहत उद्धव ठाकरेंची साथ दिली. त्यामुळे ठाकरे गटाचा प्रचार हा गद्दार विरुद्ध खुद्दार याच लाईनवर होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे दोन्ही बाजूनं प्रचारात विकासाच्या कामांपेक्षा आरोप प्रत्यारोप जास्त होत असल्यामुळं इथले मतदार मतदान करताना कोणत्या फॅक्टरवर मतं देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मुंबई उत्तर पश्चिमचा खासदार कोण होणार? शिंदे की ठाकरे? इथे कोणाची शिवसेना वरचढ ठरणार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.